नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे भालचंद्र. मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 7 मार्च 2024 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे गुरुवारचा आहे. शोभन नाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. शिशिर ऋतू आहे. माघ महिन्याच्या कृष्ण पक्षाची द्वादशी आहे. नक्षत्र उत्तराषाढ आहे. योग वरीय आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो कौलव आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो तैतिल आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 9:40 ते 11:09 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:14 ते 1:02 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 2:06 ते 3:35 आणि यमगंड काळ पहाटे 6:43 ते 8:11 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस मकर राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र गुरु बरोबर केंद्र करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीत असणाऱ्या गुरु बरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. आजचा जो दिवस आहे महत्त्वपूर्ण आहे. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या नवीन संकल्पना आजच्या दिवशी सुचू शकतील. त्या संदर्भात तुम्ही जास्त प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. छोट्या मोठ्या संदर्भातले काही अडथळे तुम्हाला दिसून येतील. मात्र दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्या वेळात असणारा गुरु बरोबर हा चंद्र केंद्र करणार. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी आहे. जी कामं तुम्ही हाती घ्याल ते अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसेल. आज तुमच्यातला आत्मविश्वास आणि तो चिकाटी ही जबरदस्त दिसून येईल. जी कामे हाती घ्याल ते पूर्ण होताना दिसतील. त्याचप्रमाणे थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आजच्या दिवशी प्रवास जास्त प्रमाणात संभवतात. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या अष्टम स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातल्या गुरुबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर काढू शकतील. वैवाहिक जोडीदारापासून नातेसंबंध थोड्याफार प्रमाणात आणले जातील. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. 10व्या स्थानातील गुरु बरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. जर विवाहित असेल तर वैवाहिक जोडीदारापासून नातेसंबंध आजच्या दिवशी सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणी थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पाग्यातल्या गुरुबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्हाला स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर काढू शकतील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात सुद्धा थोडी काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातल्या गुरुबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर तुमच्या ज्या रिलेशनशिपमध्ये व्यक्ती असेल त्यांच्यावर नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. मात्र जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर आजच्या दिवशी मोठे ट्रेड करू नका. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातल्या गुरुबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. आजचा जो दिवस आहे तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल आणि तो आराम मिळेल सुद्धा. विवाहित असेल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध थोड्याफार प्रमाणात आणले जातील. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 3य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातल्या गुरुबरोबर हा चंद्र केंद्र करणार. आजच्या दिवशी तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. ट्रॅव्हलिंग सुद्धा जास्त होईल.
आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं करताना अडथळे मात्र जास्त प्रमाणात येतील, त्या ठिकाणी लक्ष देणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचा भ्रमण आहे. पंचमातल्या गुरुबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. आर्थिक व्यवहार करताना आजच्या दिवशी काळजी घेणं महत्त्वाचं राहील. कुठल्याही प्रकारचे इन्व्हेस्टमेंट किंवा खर्च हे थोडंसं व्यवस्थितपणे डोळ्या नजरेखालून घालून ते करणं गरजेचं राहील. ट्रस्टवर्दीपणा किंवा विश्वासार्हतेमुळे त्रास होण्याची शक्यता आहे, काळजी घ्या. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीमध्ये चंद्राचा भ्रमण आहे. चतुर्थातल्या गुरुबरोबर हा चंद्र केंद्र करणार. असं तुझा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल खूप चांगल्या प्रकारचे दिसून येईल. घरातले जे मोठे व्यक्ती असेल त्याच्यावर छोट्या मोठ्या प्रमाणात मतभेद होऊ शकतील, मात्र दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या वेळेस चंद्राचा भ्रमण आहे. तृतीयत असणारा गुरुबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. आजचा जो दिवस आहे धावपळीचा राहील, दगदगीचा राहील. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा काल राहील, पण ते कामं पूर्ण होताना कठीण न असतील. कुठल्याही प्रकारची मोठी कामं आजच्या दिवशी अजिबात घेऊ नका. कमिटमेंट प्रॉमिसेस अजिबात करू नका. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या लाभस्थानात चंद्राचा भ्रमण आहे. द्वितीयत असणारा गुरुबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. आजचाच दिवस आहे महत्त्वपूर्ण राहील. तुमचे जे मित्रपरिवार असतील त्यांच्यावर भेटीगाठी होतील. तुमचा वेळ चांगल्या प्रकारे जाऊ शकेल. मात्र आजच्या दिवशी आर्थिक संदर्भात थोडी काळजी घेणं गरजेचं राहील. अनपेक्षित अनावश्यक आर्थिक खर्च होणार नाही, त्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 7 मार्च 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. आपल्याला राशीफळ कसं वाटलं, आपण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला नक्की कळवा. आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.